चला आज बनवूया पारंपरिक पद्धतीने तळल्यानंतर तिप्पट फुलणारे पांढरे शुभ्र ज्वारीचे पापड. त्यासाठी 1 किलो ज्वारी नीट करून त्यामध्ये जास्तीचं पाणी घालून ही ज्वारी 3 दिवसासाठी भिजत ठेवली. ज्वारी भिजत असताना दररोज यामधलं पाणी बदलायचं आहे. तिसऱ्या दिवशी ज्वारी पाण्यामधून बाजूला काढून स्वच्छ धुवून एका सुती कापडावरती घरात फॅनच्या हवेला अर्धवट 1 ते 2 तासासाठी सुकून मिक्सरला बारीक करून सोजीच्या चाळणीने चाळून घ्यायचे आहे. चाळून घेतलेल्या पिठामध्ये जास्तीचं पाणी घालायचं आहे. झाकण ठेवून रात्रभर हे पीठ भिजत ठेवायचं आहे. चौथ्या दिवशी यावरचं पाणी काढायचं आहे. त्यानंतर 1 वाटी भिजून घेतलेला साबुदाणा थोडं थोडं पाणी घालून बारीक करून ज्वारीच्या मिश्रणामध्ये मिक्स करायचं आहे. 1 पातेलं भरून हे मिश्रण भरलेलं होतं, त्यासाठी 3 पातेली इतक्या पाण्याचा वापर करायचा आहे. पाण्याला खळखळून उकळी काढल्यानंतर यामध्ये चवीकरता मीठ आणि पांढरे तीळ घालायचे आहे. त्याचबरोबर मिक्स करून घेतलेलं ज्वारी आणि साबुदाण्याचं मिश्रण यामध्ये ओतून 20 मिनिटांसाठी झाकण ठेवून लो गॅसवरती हे मिश्रण शिजवून याचे पळीपापड घालायचे आहेत. भन्नाट चवीचे तिप्पट फुलणारे पांढरे शुभ्र ज्वारीचे पापड तयार आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक